नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमळे. आज आपण सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण योजनेसंबंधित या ठिकाणी माहिती घेणार आहोत. PM सूर्यघर योजनेअंतर्गत आपल्याला मोफत वीज मोदी सरकारने या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली. तर मग आपण या योजनेचा कशाप्रकारे लाभ घेऊ शकता, खऱ्या अर्थाने आपण यासाठी पात्र आहात का, आणि जी अर्ज प्रक्रिया सर्व इथे समजून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की प्रेस करा. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहाल तर PM सूर्यघर योजना ही संपूर्ण देशभरात या ठिकाणी लागू करण्यात आलेली. या ठिकाणी या अगोदर रूफटॉप सोलर या नावाने ही योजना प्रचलित होती. आता या ठिकाणी PM सूर्यघर या नावाने ही संपूर्ण योजना अशा प्रकारे पोर्टलचे नूतनीकरण या ठिकाणी इकडे झालेले आपल्याला पाहायला मिळते. पोर्टल लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथून आपण अगदी सहज या ठिकाणी इकडे येऊ शकता. याआधी आपण रूफटॉप सोलरसाठी अर्ज प्रक्रिया करत होतो आणि ते कसं करायचं या अगोदर आपण कागदपत्रे, अनुदान प्रक्रिया ही संपूर्ण समजून घेतलेली. आता या नवीन पोर्टलवरून अर्ज प्रक्रिया इकडे समजून घेतो आहे. येथे आपण पाहाल तर लॉग इन आणि रजिस्ट्रेशन असे दोन ऑप्शन सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये जर आपल्याला लॉग इन ID पासवर्ड असेल तर काही हरकत नाही, किंवा नसेल तर मग रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. मग यामध्ये आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की जी काही कंपनी असेल आपली इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युटर, ती इकडे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण आता स्टेप बाय स्टेप ही डिटेल्स या ठिकाणी इकडे सिलेक्ट करत आहोत. ठीक आहे, तर अगदी बेसिक डिटेल्स आहे, यामध्ये आपल्याला काही अडचण यायला नाही पाहिजे, आणि जर येत असेल तर आपण कळवू शकतो. त्यानंतर आपल्याला पुढे कसं पाहायला मिळतं आहे की यामध्ये आपल्याला मोबाईल आणि ईमेल ॲड्रेसची या ठिकाणी गरज लागणार आहे. ईमेल हे ऑप्शनल आहे, परंतु मोबाईल हे या ठिकाणी कंपल्सरी. यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपलं जे काही 10 डिजिट मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे, आणि यावर आपल्याला एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी इकडे व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. ईमेलसाठी सुद्धा सेम आहे, आपण ऑप्शनलला येते, आपण हवं तर करू शकता. त्यानंतर लॉग इन प्रोसेसवर याल. लॉग इन आपल्याला इकडे करून घ्यायचं आहे. जर आपलं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालं असेल तर रजिस्टर आपण ज्या मोबाईल थ्रू केलेला असेल ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाकाल. कॅप्चा कोड या ठिकाणी आपण एंटर कराल. त्यानंतर जे आपलं रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरती आपल्याला OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला या रकाने तिकडे ॲक्युरेट फिल करायचं आहे. त्यानंतर लॉग इनचा टॅब आपल्याला इकडे पाहायलाच मिळत आहे. त्यावर आपण क्लिक करून या ठिकाणी इकडे समजा लॉग इन करू शकता. त्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारे नोटिफिकेशन दाखवलं जाईल, आणि ते आपण वाचून घेऊन पुढील प्रोसीड टॅब हे बटन आपल्याला पाहायला मिळते खाली. त्यावर आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे. ठीक आहे, त्या अगोदर आपण वाचून घ्या. आता आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण जे काही आपलं मुळात ॲप्लिकेशन आहे ते इथे स्टार्ट झालेलं आहे. यामध्ये आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपण जर कॅटेगरी सिलेक्ट केलेली असेल तर मग आपल्याला पुढील या ठिकाणी प्रोसेस ओपन झालेली पाहायला मिळते. यामध्ये डिव्हिजन नेम ऑफ इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युटर कंपनी, आपल्याला ज्या ठिकाणाहून इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट केले जात असेल त्याची डिव्हिजन इकडे टाकायचं आहे. त्यानंतर सब डिव्हिजन आपल्याला विचारलं जाईल, ते इकडे एंटर करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच पुढे आपण जाल तर सोलारची कॅपॅसिटी आपल्याला विचारली जाईल, सोलार प्लांटची. ठीक आहे, तर यासाठी आपण या ठिकाणी अशा प्रकारचे सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटरचं यूज करू शकता. यामध्ये आपल्याला किती प्रमाणात कॅपॅसिटी लागणार आहे हे आपल्याला अगदी सहजपणे या ठिकाणी इकडे कॅल्क्युलेट करता येतं. त्यामुळे अगदी सहजच आहे. आणि जर आपल्याला हे वापरता येत नसेल, काही आपले प्रश्न असतील, तर मग आपण कमेंट सेक्शनमध्ये आपले जे काही क्वेश्चन असतील ते विचारू शकता. आपली सपोर्ट टीम या ठिकाणी आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, अगदी सहज आहे, आपल्याला नक्कीच जमेल. त्यानंतर आपण जी काही कॅपॅसिटी लागत असेल आपल्याला ती या ठिकाणी इकडे एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला इकडे पुढे पाहायला मिळते की अशा प्रकारे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड या ठिकाणी इकडे सिलेक्ट करायचं आहे. यावर आपण आधी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा आपण कमेंट करून देखील इकडे आपल्याला जे काही डाऊट असेल क्लिअरिफाय करू शकता. त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतं आहे की सोलर रूफटॉप इन्स्टॉलेशनचे स्टेप 1 आपले कंप्लीट झालेले. स्टेप 2 पर्यंत आपण या ठिकाणी आलेलो आहे, आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहे. इलेक्ट्रिसिटी बिल लास्ट 6 मंथ, कोणतं तरी एक आपल्याला शेवटच्या 6 महिन्यातील एक इलेक्ट्रिसिटी बिल या ठिकाणी पुरेसा असणाऱ्या डॉक्युमेंट्ससाठी तो आपण या ठिकाणी डाउनलोड करून आपण अपलोड करू शकता. ठीक आहे, पुढे जाल तर 3rd स्टेपपर्यंत आपण पोहोचलेला. यामध्ये आपल्याला जे काही आपण ॲप्लिकंट डिटेल्स फिल केलेले असेल, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल, आणि फायनल सबमिशनसाठी अशा प्रकारे संपूर्ण डाटा आपल्या स्क्रीनवर दाखवला जाईल. यामध्ये काही चेंजेस असतील ते चेंजेस आपण करू शकता. ठीक आहे, पुढे जाल तर आता बँक डिटेल्स आपल्याला विचारलं जाते. ठीक आहे,
बँक डिटेल्स आपल्याला इकडे द्यायचं आहे. अगदी ॲक्युरेट बँक डिटेल्स या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करायचे, जेणेकरून आपल्याला जी काही सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे या स्कीम अंतर्गत, तिचा लाभ आपल्याला आपल्याच खात्यामध्ये घेता यावा, यासाठी आपण बँक डिटेल्स ॲक्युरेट द्यायचे आहे. तर अशा प्रकारच्या न्यू पोर्टलवरती आलेला या ठिकाणी आपल्याला संपूर्ण अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळत आहे. आपण ते सिक्युरिटीसाठी बर केलेले, ठीक आहे. अदरवाईज आपले काही क्वेश्चन असतील यामध्ये, जर डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, ठीक आहे. तर यामध्ये आपली जी काही बँक डिटेल्स असेल, मग अकाउंट नंबर असेल, अकाउंट होल्डर नेम असेल, IFSC कोड असेल, हे सर्व आपल्याला अगदी ॲक्युरेट फिल करायची, जेणेकरून आपल्याला याचा 100% लाभ घेता येईल. म्हणून आपण हे अगदी आपल्या जबाबदारीने इकडे फिल करून घ्या. फिल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली टॅब ऑप्शन पाहायला मिळतं आहे. यावर क्लिक करून आपल्याला जे काही पुढील प्रोसेस असेल तिकडे रिडायरेक्ट व्हायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण जे ॲप्लाय करू शकता. स्टेटस कसं चेक करायचं यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू. तुर्तास एवढंच माहिती आपण पॉईंट टू पॉईंट कव्हर केलेली आहे. आपल्या कन्सेप्ट नक्कीच क्लिअर झाला असाव्यात या योजनेसंबंधित. अधिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, उर्वरित बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांचे डाऊट क्लिअर होतील.